गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस बाकी आहेत आणि सर्वत्र आता गणपती बाप्पाचं बुकिंग करण्याची लगबग आहे ती सुरू झालेली आहे। पुण्यातल्या अनेक ठिकाणी गणपती बाप्पांचं स्टॉल मध्ये आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती पाहण्यासाठी सुद्धा आता अनेक जण पुणेकर आहेत ते बाहेर पडलेले आहेत। सध्या पुण्यातल्या एका गणपतीच्या गोडाऊन मध्ये आपण आहोत जिथं या मूर्ती तयार केल्या जातात, त्यांना घडवलं जातं त्या ठिकाणी आपण आहोत आणि पाहतोय की 100 बडकर 1 म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या गणेश मूर्ती आहेत। काय सांगाल, कशी परिस्थिती आहे यंदा? बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस बाकी आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती तुमच्याकडे पाहायला मिळतात। बाप्पाची मूर्त्यांची घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये लवकरात लवकर कसा गणपती चांगल्या प्रकारचा बुकिंग होईल या हिशोबातनं लोक आपल्याकडे बुकिंग चांगल्या प्रकारे करतात। साधारण कधीपासून बुकिंग चालू झालेलं आहे तुमच्याकडे? साधारण 2 महिन्यापासून बुकिंग जोरात चालू आहे। आणि यंदा काय नवीन गणेश मूर्तींमध्ये पाहायला मिळते आपल्याला? कशा पद्धतीच्या मूर्त्या आलेल्या आहेत आणि बनवलेल्या आहेत? गणेश मूर्तींमध्ये ड्रेपरीमध्ये गणपती जास्त मागणी आहे। दगडूशेठ गणपतीमध्ये विदाऊट दागिने म्हणजे लोकांनी स्वतःहून अलंकार घेतलेले आहेत, त्या अलंकाराप्रमाणे त्यांना नाही का म्हणजे हाताला होल वाचणे म्हणजे बाकी असे प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडनं ज्या पाहिजे तशा रिक्वायरमेंट आपण त्यांच्या कम्प्लीट करून देतोय। वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या ज्या केल्या जातात त्या करताना सुरू आहेत, आपण पाहायला मिळत आहे। अशा पद्धतीची लगबग आहे ती सगळ्याच या गणपतींच्या स्टॉल्स मध्ये, कारखान्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। कलाकारांकडून सुद्धा जे इथले मूर्ती घडवत आहेत त्यांच्याकडून सुद्धा एक अंतिम हात आहे तो फिरवण्याचं काम सध्या अनेक गणपती बाप्पांच्या स्टॉलमध्ये आणि कारखान्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।